देशातल्या लोकशाहीसाठी राहुल गांधी लढत आहेत. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत. देशामध्ये सामाजिक समरसता असावी म्हणून राहुल गांधी लढत आहेत. आणि देश अमेरिकेचा गुलाम होऊ नये म्हणून राहुल गांधी लढत आहेत. हे जर भाजपनं पोचलेल्या गुंडांना, संसदेमध्ये आणलेल्या गुंडांना कळत नसेल तर त्यांना अमेरिकेत जाऊन भांडी घासावी प्रेसिडेंट ट्रम्पची. एवढंच मी सांगेन. राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं आहे ते सगळ्यांचीच भावना आहे. जे ट्रेड डील अमेरिकेबरोबर झालेलं आहे त्याच्यामध्ये भारताचा शेतकरी, कष्टकरी हे एक प्रकारे गुलाम झालेले, देश गुलाम झाले. प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली रशियाकडून आपण तेल खरेदी थांबवली. विश्वास त्याच्यामुळे $90,000 बिलियन आपलं नुकसान होतं या देशाचं. गुलामी नाही. या गुलामी विरुद्ध जर कोणी म्हणत असेल यांना अजन्म पार्लमेंटला येण्यापासून रोखा, तर मला असं वाटतं ते भंपक लोक आहेत. ब्रिटिशांच्या काळात सुद्धा अशा प्रकारचा अजन्म बंदिवान होण्याचा प्रकार स्वातंत्र्य चळवळीतल्या नेत्यांवर झालेला आहे. बरोबर आहे. वीर सावरकरांना 2 जन्मठेपी झाल्या आहेत ना स्वातंत्र्यासाठी. राहुल गांधींना लोकसभेतून बाहेर काढतील. बाकी काय, ते गेले तर आम्ही सगळे बाहेर पडू. बसा एकट्या मोकळ्या सभागृहामध्ये. असं होऊ शकत नाही. या देशात लोकशाही आहे आणि हा निर्णय होईपर्यंत मोदींचं सरकार राहील का ही सुद्धा एक प्रश्नचिन्ह सगळ्यांसमोर आहे. हो हो. माननीय सन्माननीय आदरणीय नरहर झिरवळ औषध प्रशासन मंत्रालय, बरं, त्यांना त्यातलं काय कळतं मला माहीत नाही, पण त्यांचे अनेक किस्से माझ्याकडे आहेत. कुठला ट्रक सोडा, कुठलं कंटेनर सोडा, असे जे अधिकाऱ्यांना फोन करून सांगत असतात ना, ते सगळ्या प्रकारचं तुझे कार्यक्रम चालतात. त्याच्यामुळे जे पकडलेले आहेत ते फार किरकोळ लोक आहेत. अँटी करप्शननं त्यांच्या सूत्रधारापर्यंत पोहोचलं पाहिजे, एवढंच मी सांगेन.